ही मॅच आपण बघतो 3 षटकाची मॅच, महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी, नक्कीच फायनलमध्ये जाण्यासाठी ही महत्त्वाची मॅच असेल. चला लगेच ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. टॉस हरलेला आहे तो कारिवली टीमने, जय बजरंग कारिवली टीमने टॉस हरलाय. मात्र प्रथम बॅटिंग करताना दिसेल कारिवली टीम. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं कारिवली टीमने शेवटच्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली होती आणि परास्त केलं होतं समोरची टीम होती गोखिरा टीमला. यावेळेस त्यांच्या समोर टीम जी आहे टीम 94 धानिवची टीम. एक आणखीन आपण बघितलं या 3 टीममधून जवळजवळ आपण बघितलं 24 संघ खेळण्यासाठी आले आणि 24 टीममधून 3 टीम ज्या बाहेर आलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 टीम 94 नावाने आहेत. 2 पारितोषिके नक्कीच आपल्याच परिसरामध्ये राहतील. चला लगेच ओपनिंग बॅटर पाठवून द्यायचे जय बजरंग कारिवली टीम. एक पारितोषिक नक्कीच कारिवली गावामध्ये जाणार आहे. मात्र थोड्या वेळाने समजेल की कारिवलीमध्ये कुठलं पारितोषिक जाईल. क्रिस्टलचे जे आकर्षक ट्रॉफ्या आहेत, या ट्रॉफीवर डगआउटमध्ये जर प्रेक्षक बसले असतील तर प्लीज उठायचं आहे. आपण डगआउट प्लेअरसाठी आहे. डगआउटमध्ये प्रेक्षक जर असतील तर प्लीज तुम्ही उठायचं आहे आणि जे प्लेयर्स आहेत कारिवली टीमचे त्यांना बसायला जागा द्यायची आपण प्लीज. प्रकाश तुंबडा त्या ठिकाणी जातात, ते सुद्धा सूचित करतात प्रेक्षक जर बसले असतील तर लगेच उठायचं आहे. बॅटिंग करणारी टीम जी आहे त्यांना बसण्याची जागा द्यायची आपण. बाकीच्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच बसून या मॅचचा आनंद घेऊ शकता. 3 षटकाचा सामना, अतिशय महत्त्वाचा सामना, सेमीफायनलचा सामना. चांगली अंपायरिंग आमच्या 3 अंपायर मार्फत झालेली आहे या 3 दिवसामध्ये. अजित म्हात्रे असो, त्यानंतर महेश पकवाना सर असो, त्यानंतर अमोल अमित गुलतकर सर ज्यांनी चांगली अंपायरिंग केलेली आहे. स्कोरिंगमध्ये जर आपण बघितलं तर संजय म्हात्रे सुप्रीमो स्कोरर आहे. सुप्रीमोच्या 11च्या 11 पर्वामध्ये त्यांनी स्कोरिंग केलेली आहे आणि या 94 ट्रॉफी सुद्धा ते लाभले आपल्याला 2 दिवसासाठी. tenniscricket.in पहिली वेबसाईट ज्याने यूट्यूबवर आणलं टेनिस क्रिकेट, त्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जात आहे. 2 ओपनिंग बॅटर यावेळेस जाताना दिसतात बॅटिंगसाठी. प्रतीक नाईक आणि जतीन पाटील. प्रतीक नाईक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये बघितलं चांगली बॅटिंग केली प्रतीक पाटीलने. षटकारांनी सुरुवात करतो या मॅचमध्ये. बघू मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने असेल प्रतीक नाईक, दुसऱ्या बाजूने असेल तो विश्वनाथ जाधव. केंद्रीय मंत्रीमध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्यांनी पारितोषिक मिळवली होती प्रतीक नाईकने. तोच प्रतीक सध्या दिसतो आपल्याला स्ट्राईक एंड एंडवर. पंचांचा इशारा, मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. सेमीफायनल मॅच टीम 94 धानी वर्सेस जय बजरंग कारिवली या 2 टीममध्ये ही सेमीफायनल. पहिला बॉल घेऊन जाईल, लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय विश्वनाथ जाधव. पहिल्याच बॉल, जबरदस्त प्रहार, बॉलला पाठवले सरळ लॉंगांच्या बाहेर, 6 रनसाठी षटकार. जबरदस्त पोशिंग शॉट, ताकदवर फटका होता. बॉटम एजला बॉलला घेतला आणि सरळ पाठवलं लॉंगांच्या बाहेर प्रतीक पाटीलने. ही स्टाईल आहे प्रतीक पाटीलची. प्रतीक नाईकने जबरदस्त फटकेबाजी सुरुवात केलेली आहे. मिस टाइम आहे, यावेळेला कमबॅक करेल. एक तेरी तो एक मेरी चलती हुई. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळालेली आहे प्रतीक नाईकची. आणि पहिली विकेट जाते. 6 वर 1 बाद अशी सुरुवात झालेली आहे जय बजरंग कारिवली टीमची. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी मोहित गरात.
हा सुद्धा कंप्लीट ऑलराऊंडर आहे मोहित. आतापर्यंत 3 डावामध्ये मोहितने तीन डावामध्ये एकदा नाबाद राहिला. 13 बॉलमध्ये 37 रन्स बनवले आहेत आणि 4 षटकार सुद्धा ठोकलेले आहेत मोहितने. हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलंय, जबरदस्त वापसी केलेली आहे ती विश्वनाथ जाधवने. विश्वनाथ पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ऑफ द विकेटने. ह्या वेळेला शॉर्ट आर्मने फुल करण्याचा प्रयत्न होता, चुकतो फलंदाज. खाली राहिला बॉल, जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा बॉल थोडा खाली राहिला. सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा जातो डॉट बॉल. सुरुवात षटकाराने, मात्र त्यानंतर कमबॅक जबरदस्त विश्वनाथ जाधवचा. एक मोठा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव, भरपूर अनुभव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलंय विश्वनाथने. स्लोअर वन टाकलं होतं, चांगला पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय कौकर्णच्या वरून सरळ बाउंड्रीच्या बाहेर. मोहितने 6 रनसाठी षटकार. मात्र आपण बघितलं बॉलला अगदी चांगलं ओळखलं मोहित घरतने आणि बॉलला सरळ रस्ता दाखवला बाउंड्रीचा. हवाई सफर केलं सरळ षटकारासाठी. षटकाराने आपलं खातं ओपन केलंय मोहित घरतने आणि टीमचं टोटल पाठवलंय ते 12वर. ग्रेट स्टार्ट, जबरदस्त सुरुवात म्हणू शकतो. 4 बॉलमध्ये 12, 1 विकेट जरूर गेलाय. मात्र स्कोअर चांगला दिसतो आपल्याला स्कोअर बोर्डवर. 40 रन 35 रन यायला पाहिजे. चांगली बॉलिंग लाईनअप जरूर आहे. समोरच्या टीममध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे, तर 35-40 रन बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल जय बजरंग कारिवली टीमचा आणि त्या दिशेने प्रयत्न करताना दिसतोय या ठिकाणी जय बजरंग कारिवली टीम. पुल करायचं होतं, या वेळेला चुकतो फलंदाज. चांगला बॉल, चांगलं व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता आहे गोलंदाज विश्वनाथ जाधवकडे. 2 मोठे फटके जरूर लागले. बॉलला चांगला फिरवतोय, ऑफ कटर लेग कटर चांगलं टाकतोय. अंतिम बॉल चेश. विश्वनाथच्या या षटकातला अंतिम बॉल. पुन्हा एकदा पूल केले हवेत बॉल. बॉल खाली फिल्डर येतोय. अतिशय चांगला कॅच होईल. नंदन त्या ठिकाणी होता, चांगला कॅच घेतला आणि मोहित घरतची बारी सुद्धा समाप्त केलेली आहे. 1 ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग कारिवली 12वर 2 विकेट. गोलंदाज आहे विश्वनाथ जाधव. मागच्या मॅच मध्ये बघितलं आपण 3 विकेट घेतल्या होत्या. या मॅच मध्ये 2 विकेट आहेत त्याच्या नावावर. अतिशय चांगली कामगिरी आहे विश्वनाथ जाधवची या टुर्नामेंट मध्ये. टीम 94 आणि ही चषक सुद्धा आपण बघतोय 94 चषक 20-25. कामन्ना क्रिकेटमध्ये या सीझन मध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये 2 जानेवारी 3 जानेवारी आणि 4 जानेवारी रोजी पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफी 2026 आयोजन 34वं वर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 50,000 रुपयाची पारितोषिक असणारी. हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टर उडवलंय आणि कौकर्णच्या बाहेर पाठवलंय. 6 रनसाठी षटकार. आपलं खातं ओपन केलेलं आहे. सुरुवातीला प्रतीक नाईक, त्याच्यानंतर आपण बघितलं मोहित घरत आणि आता जतीन सुद्धा षटकाराने आपलं खातं ओपन करतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स 18. लॉस ऑफ 2 विकेट.
ऑन साईडला खेळायचं होतं, यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस पॅटिक शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय, मिस होतोय आणि विकेट किपर जयच्या हातामध्ये हा बॉल जातोय, डॉट बॉल. नक्कीच हा सामना एक अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळेल. दोन्ही मजबूत टीम आहेत, एक वसई आणि एक भिवंडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कट केले बॉलला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. आपण बघितलं या ठिकाणी उभा होता आसिफ, शॉट थडमॅनला उभा होता. हा जर बॉल निसटला असता तर सरळ थडमॅनच्या बाहेर गेला असता. तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ नाहीये. एक रन मात्र मिळते, एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 रन्स, 19 लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं टोटल आहे जय बजरंग कारिवली टीमचं. बॉलर पुन्हा एकदा अक्षय, चांगला फटका आहे, वाडिच लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी येतोय फ्रेममध्ये, चांगली फिल्डिंग, एकच रन मिळेल आणि या सिंगलने ऑफ द मार्क होतोय अक्षय पाटील. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन, 20 लॉस ऑफ 2 विकेट. भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा अंतिम दिवस सुपर संडे या टुर्नामेंटचा. स्लोअर वन टाकला, यावेळेला गतीमध्ये मिश्रण केलं आणि एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल, हा तिसरा विकेट जातोय. फलंदाज जतीन पाटील इज आउट. चांगला कॅच पकडला आणि विकेट मिळवली. जतीन पाटीलला तंबूचा रस्ता दाखवला. नवीन बॅटर, सर्वात सिनियर खेळाडू आहे, पप्पा खारीक जाताना दिसतोय. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय जय बजरंग कारिवली टीमचा. अक्षय पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर, बॉल बॅक ड्राईव्ह, बॉलच्या डोक्यावरून खेळला जातोय. मिडॉनचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय, एक रन पूर्ण केली जाते. सिंगलने ऑफ द मार्क होतो पप्प्या. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 21 रन. ओव्हरची होते समाप्ती. अतिशय चांगलं षटक टाकलं अक्षयने. या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर षटकार लागला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि खूपच कमी धावा दिल्या. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि एक विकेट सुद्धा मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे ते अक्षयने. 10.50च्या सरासरीने या धावा बनलेल्या आहेत. अंतिम एक षटक शिल्लक, कमीत कमी 12 ते 15 धावा यायला पाहिजे. 12 ते 15 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर येईल नंदन विश्वकर्मा. चला, वेळेबद्दल मात्र सहकार्य करायचं लक्षात घ्या. यानंतर मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायनलमध्ये यजमान टीम पोहोचलेली आहे, टीम 94 कामन. आणि जर या सेमीफायनल मॅचमध्ये टीम 94 धानीव टीम जर जिंकली तर दोन्ही सुद्धा फायनलमध्ये टीम 94 N94. नंदन तयार, ऑन साईडला खेळायचं होतं, यावेळेला चुकला. नॉन सेकंडला तो रनआउटची संधी, गॅदरिंग थोडीशी चुकली आहे. एक रन तर कम्प्लीट, दुसरा सुद्धा होईल. विश्वनाथने सुद्धा थोडीशी घाई केली, त्याचा फायदा मिळाला. ज्या ठिकाणी एकही रन व्हायला नव्हती पाहिजे त्या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2ने टीमचं टोटल 23 वर जाऊन पोहोचतोय. जेवढे बॉल शिल्लक आहेत त्या बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील कारिवली टीमचे फलंदाज. आणि जेवढ्या जास्त धावा होतील तेवढा ॲडव्हान्टेज असेल त्यांच्या गोलंदाजांना. ओहो, हवेत बॉल आहे, फिल्डर येतो बॉल खाली. 2 फिल्डर आलेले आहेत. विश्वनाथ जाधव येतोय, अतिशय चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज पप्पा खारीक इज आउट.
अशा प्रकारे विकेट जाते पप्प्या खारेकची. हा चौथा फलंदाज बाद होतोय जय बजरंग कारिवली टीमचा. विवेक नाईक कॅप्टन यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. आज विवेक नाईकचे पिताश्री सुद्धा आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. ओहो चांगला फटका जरूर, मात्र फिल्डरला शोधलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला कॅच आणि गोल्डन डकवर आउट होतोय फलंदाज विवेक नाईक. डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा होता विजय. कुठली चुकी केली नाही, चांगलं संतुलन बनवलंय शरीराचं. चांगला कॅच संपादन केला आणि विकेट मिळवली. कॅप्टन विवेक इज आउट. हॅट्रिक वर आलेला आहे गोलंदाज नंदन विश्वकर्मा. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही आहे. रोहित दलवीने हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल, मात्र स्ट्राईक एंडवर बॅटर आहे यश नाईक. बॉल शेष आहे 3. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल नंदन विश्वकर्मा. फुलटॉस बॉल, प्रॉपर टायमिंग नाही आहे. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग जरूर, फक्त एकच रन मिळते आणि 1ने टीमचं टोटल जाऊन पोचेल. स्कोर बोर्डवर DRSची मागणी केलेली आहे. पंचांनी फेअर डिलिव्हरी डिसिजन जरूर दिलेले आहे. ओरिजिनल डिसिजन मात्र टीव्ही अंपायर बिमरसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमरसाठी हा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल की हा कमरेपेक्षा उंच बॉल आहे की नाही. 2 गोलंदाज असे झाले या स्पर्धेमध्ये ज्यांना बॅन केलं. 2 बिमर एका ओव्हरमध्ये केल्या, ज्यामध्ये एक स्वयंभू टीमचा गोलंदाज होता समीर, ज्याने 2 बिमर केले होते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक गोलंदाज ज्यांनी 2 बिमर टाकले होते. चेक केलं जाते. अंपायर अमित कोलपकर सर आहेत, चेक करतात की हा कमरेपेक्षा उंच बॉल आहे की नाही. फुलटॉस बॉल जरूर होता. फेअर डिलिव्हरी. जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जातोय, मात्र तेवढा फायदेशीर ठरत नाही आहे. चांगला बॉल की नाही बघूया आपण. मात्र वाईटचा इशारा पंचांचा. ऑफस्टंपच्या बाहेर जास्त केला होता हा बॉल. लाईन चांगली होती, लाईन थोडीशी बाहेर गेली, त्यामुळे वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या जाईल धावपलकावर 25. उलटो जरूर आहे. चांगला फटका आहे. कावकानाला फिल्डर कलवा. ओहो कलवाच्या हातून कधी बॉल सुटत नाही. थ्रो सुद्धा ॲक्युरेट असतोय आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. फलंदाज आणखीन बाद होईल जय बजरंग कारिवली टीमचा. यश इज आउट. धावा आल्या, मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये रन्स येताना दिसत नाही आहेत. चांगली बॉलिंग नंदन विश्वकर्माची. या षटकामध्ये खूपच कमी धावा दिलेल्या आहेत. नंदनने आतापर्यंत 5 धावा पोहोचतोय या 5 बॉलमध्ये. चांगली बॉलिंग नंदनची. अंतिम बॉल. हॉफले घेतला, लॉफ्ट केलंय आणि बॉलला पाठवलंय सरळ लॉंगअपच्या बाहेर. उपयुक्त षटकार कारिवली टीमसाठी. टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 32 रन आणि 33 रनचं टार्गेट असेल फायनल मध्ये जाण्यासाठी. टीम 94 धानिव टीम समोर एक चांगलं टार्गेट म्हणू शकतो आपण. 33 रन टू विन. 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. सेमीफायनल मॅच आपण बघतोय. दुसऱ्या दिवसाचा विजेता संघ आणि तिसऱ्या दिवसाचा विजेता संघ यामध्ये ही सेमीफायनल आहे. आणि पहिली इनिंग मध्ये बॅटिंग आपण पाहिली
कारिवली टीमची चांगली बॅटिंग म्हणू शकतो आपण. 32 आलेले आहेत, 33चं टार्गेट. आणि हे 33चं टार्गेट कसं चेस करेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर महाराष्ट्राचा बुलंद आवाज डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. तर शेवटच्या चेंडूवर जो षटकार लगावला गेला हा कदाचित निर्णय ठरू शकतो, कारण 33 धावांचं लक्ष, आस्किंग 100 आवश्यक धावगती जर आपण बघितली 11च्या घरात आहे. इट्स अ सेमीफायनल. सेमीफायनलची मॅच आपण पाहतात. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं टीम 94चे सर्व SS एंटरप्राइजेसचे सर्व हजरतभाई शेख साहेब, तसेच संजयभाई म्हात्रे साहेब, तसेच टीम 94ची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. थोडंसं आपण वेळ आहे ते नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय केसेचे कार्याध्यक्ष माननीय श्री शाहिदभाई अन्सारी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. हजरतभाई शेख यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते शाहिदभाई अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. शाहिदभाई अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. मात्र राहील अन्सारीची कामगिरी कशा प्रकारे होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. केसीएचे कार्याध्यक्ष आहेत. KPL पूर्ण करण्यासाठी, केसीए चांगली चालवण्यासाठी भरपूर त्यांचं सहकार्य, चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत मास्टरचे. आणि हा त्यांचा सन्मान केला जातोय. हजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते 94 चषक 2025 मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर रत्नाकर सावंत, एक क्रिकेट शौकीन आहे, क्रिकेटला चांगला सपोर्ट त्यांचा आहे, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय संजयभाई म्हात्रे यांना, त्यांच्या शुभ हस्ते रत्नाकर सावंत यांचा हा सन्मान आपण करणार आहोत. सन्मान केला जातोय. आपण बघतोय रत्नाकर सावंत चांगले क्रिकेट शौकीन आहेत, त्यांचा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर माननीय श्री बाबू धुमाल यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. ज्या ज्या ठिकाणी टीम 94 खेळण्यासाठी जाते ते या ठिकाणी ते सपोर्ट करण्यासाठी जातात आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. शाहिदभाई अन्सारी यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते बाबू धुमाल यांचा हा सन्मान केला जाईल. मोहित घरत याने आतापर्यंत 3 सामन्यामध्ये 4 षटके टाकलेली आहेत आणि 6 फलंदाज बाद केलेले आहेत. हे त्याचा आपण परफॉर्मन्स पाहतोय. मोहित शफल क्रॉस झाला, इम्प्रोवाइज फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार चौकार. पटकावलेले आहेत आणि चौथी इनिंग खेळतोय. हा लेखाजोखा संजय म्हात्रे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मोहित, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट ऑन दी अप, शॉट ऑफ दी टुर्नामेंट. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. कसं सोपं नसतं. मोहित पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळलेला आहे. पंचांचा काय इशारा येतो. 6 धावा, बॅक टू बॅक दुसरा षटकार.
ला पार केलेला आहे. 16 धावा झाल्या आहेत. 33 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडूमध्ये 16 धावा. चौकार षटकार षटकार. मोहित भागला ठरतोय. स्लोवर वन. पुन्हा ऑन दी राईज. बॅक टू बॅक. तिसरा षटकार. वाट अ बॅटिंग. मोहित. हॅलो. यावेळेला मात्र पुन्हा शफल क्रॉस झाला होता आणि हुक करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मात्र काय बॅटिंग पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. 22 धावा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा विश्वराज जाधवने हीच कामगिरी केली होती. पहिल्या षटकामध्ये त्याने 18 धावा पटकावल्या होत्या. फुल टॉस. स्लोवर वन. चेंडू हवेत आहे. यस. आणि विश्वनाथ जाधव बाद झाले. मात्र पंचाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईटसाठी हाईट फॅक्टर आहे. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली आणि टीम 94 धानिव या दोन संघामधील सेमीची मॅच आणि 33 धावांच्या लक्षाचा पाठलाग. पंचांचा काय इशारा आहे बघूया. इट्स अ नो बॉल. बीमर. त्यामुळे या चेंडूवर 1 धाव 1+1 2 धाव मिळतात. धावसंख्या वाढते 25. आणि ह्या चेंडूवर असणार आहे प्रीट. दुष्काळ 13वा नाही तर हा 14वा महिना. यावेळेला मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. अशा प्रकारची गोलंदाजी खरं तर पहिल्या षटकामध्ये व्हायला हवी होती. परंतु पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधवने धावांची लय लूट केली. 3 षटकार आणि चौकार लगावला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. धावसंख्या आहे 25. यावेळेला एक चांगली रणनीती आहे. लोअर बॉटम हँडल पुश हलक्या हाताने खेळलेला आहे.
स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि विश्वनाथ जाधवला खेळण्याची संधी दिली. एक धावी घेतलेली आहे, महत्त्वपूर्ण धाव. धावसंख्या झालेली आहे 26. जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 26 ऑन बोर्ड. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. महेश भोला स्विच इट आणि गॅप शोधलेले आहे. डिपिश पॉइंट सीमापार चौकार. स्लोवर 1. चेंडूचा वेग कमी केला होता. डॉट बॉल जातोय. जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे, धावसंख्या झालेली आहे 30 धावा. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. विजयाकडे वाटचाल करताना टीम 94 धानिव हा संघ पाहतोय आपण. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि याचबरोबर टीम 94 धानिव अंतिम फेरीत पोहोचतोय आणि विश्वनाथ जाधव याच्या सुद्धा 100 धावा पूर्ण. 100. विश्वनाथ जाधवसाठी सुद्धा टाळ्यांचा आवाज पोचायला पाहिजे, कारण या स्पर्धेमध्ये 100 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 102 धावा आणि आपल्या संघाला सुद्धा अंतिम फेरीमध्ये पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचललाय. सो अभिनंदन टीम 94 धानिव आणि हार्ड लक कारिवली टीम. वेळ थोडासा कमी आहे त्यामुळे आपण फास्ट लगेच 5 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत.